आहा, अगदी मऊ मऊ असे रव्याचे लाडू आहेत. एकदम रवाळ होतात, मऊसूत होतात, कडक नाही होत आणि खूप मऊ मऊ पण नाही होत. परफेक्ट प्रमाणासहित रेसिपी. आहा, काय दिसतायत, क्या बात आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 1 किलो रव्यापासून मस्त अचूक प्रमाणात रव्याचे लाडू करतोय. बरं, हे लाडू अजिबात फसणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. पाकाचं अचूक प्रमाण, पाक पुढे गेला तर काय करायचं, पाक अलीकडे आला तर काय करायचं, सगळ्या टिप्स आहेत. चला, साहित्याची सगळी यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, स्क्रीनशॉट काढून सेव्ह करा. पण पटाक्कन काय काय घेतले नजर घालूयात. आपले मधुराज रेसिपीचे सगळे मसाले पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. madhurajrecipeclub.com इथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा त्याच वेबसाईटवर व्हॉट्सअप नंबर आहे, तिथे ऑर्डर प्लेस करू शकता. आणि लिमिटेड कालावधी करता 10% सवलत आहे. मधुरा 10 हा डिस्काउंट कोड वापरून. 1 किलो बारीक रवा. बरं, इथे हा अगदी बारीक रवा घ्यायचा, जाड रवा नाही. तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाता ना, तेव्हा त्याला म्हणा 0 नंबरचा रवा दे, तो रवा घ्यायचा. अर्धा किलो साखर, 400 ग्रॅम साजूक तूप. आता 400 ग्रॅम साजूक तूप हवंय. हे इतकं वाटी म्हणजे हे 200 ग्रॅम आहे. आणखी 1 वाटी मी तूप यामध्ये घालणार आहे जेव्हा रवा भाजते तेव्हा. सुकामेवा आवडीप्रमाणे, वेलदोड्याची पूड. सगळ्यात आधी अर्थातच रवा भाजून घ्यायचा. तर इथे गॅस सुरू केला आणि कढई गरम करण्यासाठी ठेवली. यामध्ये घालूयात साजूक तूप. आता तूप गरम झालं की यामध्ये रवा घालूयात. मिसळून घ्यायचं. तूप चांगलं जिरवायचं या रव्यामध्ये. आणि तुम्हाला सांगते, यामध्ये ना गॅसची आच अजिबात मोठी ठेवायची नाही, कारण रवा लाडूचा रंग बदलला नाही पाहिजे. रंग आहे तसा सुंदर राहायला पाहिजे, पांढरा शुभ्र, हलकासा बदामी. त्यामुळे मोठ्या आचेवर भाजू नका, पण रवा आपल्याला कच्चा पण अजिबात नकोय. रवा खमंग भाजला पाहिजे, रंग न बदलता. त्यामुळे अगदी मंद आचेवर पण एकसारखं मिसळत भाजत राहणं गरजेचं आहे. बघा, तूप छान जिरलंय. आता अगदी मंद आचेवर एकसारखा मिसळत रवा चांगला भाजून घेऊयात. चला, रवा इथे ना मंद आचेवर एकसारखा मिसळत जवळपास 15 मिनिटं भाजून घ्यायचा. रवा बघा हलकासा बदामी रंग आलाय आणि एकसारखा भाजला गेलाय, कुठेच करपला नाहीये, कुठेच चिकटला नाहीये, असा परफेक्ट भाजून झाला पाहिजे. आता या स्टेजला यामध्ये सुकामेवा घालूयात. नाही घातला तरी हरकत नाही. मिसळून घ्यायचं. आता सुकामेवा घातल्यावर आणखी 5 मिनिटं भाजून घेऊयात, म्हणजे सुकामेवा पण छान खुटखुटीत होईल. सुकामेवा घातल्यावर 5 मिनिटं रवा भाजून झाला आणि रव्याला बघा एकसारखा बदामी रंग आलाय. कुठे जास्त करपला गेला नाहीये, कुठे जास्त भाजला गेला नाहीये, कुठे कढईला चिकटला देखील नाहीये. त्यामुळे अगदी मंद आचेवर पण एकसारखा खालून वरपर्यंत ढवळत हा भाजून घेणं गरजेचं आहे. हे बघा मस्त भाजला जातो. चला, रवा असा खमंग भाजून झाला की गॅस करूयात बंद आणि हा रवा हलकासा थंड करून घेऊयात. रवा हलका मुरतोय, थंड होतोय, तोवर आपण पाक तयार करूयात. कपच्या प्रमाणात विचाराल तर ही 3 कप साखर आहे. यामध्ये आता 1.5 कप पाणी घालूयात. साखर बरोबर तरंगेल इतपत. आता मिसळून घ्यायची आणि मोठ्या आचेवर साखर विरघळेपर्यंत एक उकळी काढून घेऊया. चला, इथे साखर छान विरघळली आणि पाकाला उकळी पण मस्त आली. बघा, छान साखर पूर्ण विरघळली, उकळी पण आली आहे. आता गॅस मंद आचेवर करूयात. चला, आता 5 मिनिटं झालंय, पाक छान शिजलाय आपला. आता गॅस बंद करायचा आणि पाक झालाय. हे कसं, पहिले साईन काय आहे ते तुम्हाला दाखवते. पळीमध्ये थोडा पाक घ्यायचा, गॅस पूर्ण बंद केलाय मी, आणि यातून पाक सोडायचा. हे बघा, पाक असा सुटतो आणि हे जे शेवटचे थेंब आहेत ना, हे असे स्ट्रेट जातात. बघा किती सुंदर दिसते. ही जी तार आहे याचा अर्थ आपला एकतारी पाक तयार आहे. गॅस बंद ठेवा. गॅस का नाही सुरू ठेवायचा? पाक कच्चा राहिला तर आपण गॅस सुरू करून शिजवू शकतो, पण पुढे गेला की मागे आणणं फार अवघड होतं, म्हणून गॅस बंद ठेवायचा. आता पुढे कसं चेक करायचं तुम्हाला सांगते. पाक घ्यायचा चमच्यात, हे असं एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचा, थंड करून घ्यायचा पूर्ण. पाक थंड झाला की असा 2 चिमटीमध्ये पकडायचा. बघा छान अशी तार येते, याचा अर्थ पाक आपला तयार आहे.
आता रव्यामध्ये पाक घातला आणि तो कच्चा आहे असं वाटलं तर काही काळजी नका करू. थोडासा शिजवून घ्या रवा पाकासकट. खूप नका शिजवू. जास्त वेळ शिजवत बसला तर तो दगड होईल. थोडा वेळ शिजवून घ्या म्हणजे रवा त्यातलं पाकातलं पाणी शोषून घेईल. बरं, पाक खूप पुढे गेला तर काय करायचं, म्हणजे दगडच झाला, चेंडूच झाला, तर मग मात्र थोडं पाणी घ्यायचं, अगदी थोडी साखर घालायची त्याच्यामध्ये, उकळून घ्यायचं पाणी आणि त्या गरम पाण्याचा हबका द्यायचा आणि ते मुरण्याकरता ठेवायचं. गरम पाण्याने काय होतं ना, एकतर थोडंसं त्याला मऊपणा येतो आणि लाडूही छान वळला जातो. आता हा पाक देखील ना हलकासा थंड करून घ्यायचा. रवा इथे हलका थंड झालाय, पाकही थंड झाला. आता यामध्ये हा पाक पूर्ण घालून घ्यायचा. पूर्ण पाक जिरला पाहिजे या रव्यात. पाकासोबतच वेलदोड्याचे पूड देखील घालूयात म्हणजे ते छान मिसळली जाईल. आता रव्यामध्ये पाक चांगला जिरवून घ्यायचा. पाक चांगला मिसळला गेला पाहिजे. चला, पाक छान मुरलाय. आता कढईवर झाकण ठेवूयात आणि पाक परफेक्ट तुमचा झाला असेल ना तर 15 ते 20 मिनिटात हा परफेक्ट मुरतो या रव्यामध्ये. चला, आता हे रवा लाडूचं मिश्रण अर्धा तास मी मुरण्याकरता ठेवलं होतं. बघा, सगळा पाक मुरलाय. मध्ये मी एकदा हे फक्त मिसळून घेतलं होतं आणि हे बघा पूर्ण पाक मुरलाय आणि अजिबात आहे ना मिश्रण असं रवाळ पण नाही झालेलं, चिकटही नाही झालेलं, परफेक्ट झालंय. म्हणजे लाडू वळू शकतो ना, अगदी तसंच हे मिश्रण तयार झालं. हे बघा रवा मस्त फुललाय पाकामध्ये आणि रंगही मस्त असा पांढरा शुभ्र आलाय. आता काय करूयात, आता एकसारखे लाडू बांधून घ्यायचे. तर 1/3 कप मी घेतलाय म्हणजे आकाराला आणि दिसायला परफेक्ट एकसारखे लाडू तयार होतात. आणि हा वळून घेऊया. यावर मनुका किंवा बेदाणा लावू शकता. मी बेदाणा लावते. छान असा आकार देऊन घ्यायचा, गोलाकार. बघा मस्त लाडू वळला गेलाय, अजिबात कोरडा नाही झालेला आणि खूप असा रसरशीत पण पचपचित पण नाही राहिलेला, परफेक्ट झालाय. हा ठेवूयात. आणि याच प्रकारे सगळे लाडू मी करून घेते. कपचं प्रमाण घेतलं ना की लाडू छान असे एकसारखे व्हायला मदत होतं. यावर अर्थातच बेदाणा. बघा मस्त वळला जातो लाडू, एकसारखा होतो आकाराला पण. हा देखील ठेवते. रवा लाडू इथे तयार आहेत. या प्रमाणात म्हणजे 1/3 कपने लाडू केले तर खूप मोठे नाही, खूप छोटे नाही, मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. 50 पेक्षा जास्त म्हणजे साधारण 52-53 लाडू तयार होतात. बरं, हे लाडू हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता. छान महिनाभर टिकतात, काही खराब बिराब होत नाही आणि चव कमाल लागते. अजिबात कडक नाही होत, मऊ नाही होत, लिपलिपीत नाही होत, परफेक्ट लाडू होतात. आय एम टेलिंग यू. नक्की ट्राय करून बघा. दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.